आषाढी एकादशी असल्यामुळं मी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करून घेतली. पण काय करणार, माझी तब्येतच बरी नव्हती. मग थोडा आराम करून घेतला आणि तेवढ्यातच पोटाने आवाज दिला, भूक लागली. मग उठले, खिचडी बनवून घेतली. तेवढ्यातच बाहेर बघते तर इतका जोरात पाऊस चालू होता. मग काय करणार, मला फार बोर व्हायला लागलं. तरी पण खिडकीत उभी राहिले आणि बघत बसले पावसाकडे. तेवढ्यात बाहेर भाऊनीने दार वाजवलं घरात यायसाठी, कारण पावसात ओली होत होती. मग काय, तिला घरामध्ये घेतलं, बसवलं. असाच दिवस गेला आणि संध्याकाळ झाली. मग मला जायचं होतं बाजारात. मी रेडी झाले, बाजार करून आणला आणि हा वेगवेगळा करून ठेवला. मग मला लागली होती भूक. मग मी चहा बनवून घेतला आणि हातात बिस्किट पुडा घेतला. मग आठवलं उपास आहे मला. भूक तर लागली होती, पण काय करणार, म्हटलं चला शेंगा आहे घरात, त्या मस्त भाजून घेऊ आणि थोड्याशा खाऊन घेऊ. मग पिहू आणि पियुष घरी आलेलेच होते. मग त्यांनी पण उपास धरला होता, तर त्यांनी पण शेंगा खाऊन घेतल्या. रात्र झाली आणि मी मस्तपैकी साबुदाणा वडे बनवले होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय.